नुकतेच 2026 चे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 15 दिग्गजांची नावं झळकली आहेत। यात बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला। गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर अष्टपैलू अभिनेता आर माधवन यांना पद्मश्री आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांना देखील मरणोत्तर पद्मश्री देण्यात आलाय। भारताचा लाडका कर्णधार रोहित शर्मा याला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। पालघरचे आदिवासी लोककलाकार तारपावादक भिकल्या धिंडा यांनी तारपावादन आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककलांना जागतिक स्तरावर पोहोचवल्याबद्दल त्यांनाही पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं। वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, विज्ञान क्षेत्रामध्ये जुझर वासी तर कृषी क्षेत्रामध्ये श्रीरंग लाड आणि समाजसेवेसाठी जनार्दन बोथे यांना पद्मश्री देण्यात आला। उद्योजकता आणि अर्थव्यवस्था या विभागातून बँकिंग क्षेत्रातील दिग्गज उदय कोटक यांना पद्मविभूषण आणि जाहिरात क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पियुष पांडे यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं। सोबतच उद्योजक अशोक खाडे आणि सत्यनारायण नुवाल यांनाही पद्मश्री देण्यात आला। या 15 दिग्गजांनी महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला फॉलो करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।